नमस्कार विद्यार्थ्यांनो. आपल्या कंपनी कायद्याचे घटक या विषयामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण पुढील भागाला सुरुवात करीत आहोत. त्यामध्ये कंपनी याच्या व्याख्या आणि कंपनीची वैशिष्ट्ये यापूर्वी आपण पाहिलेली आहेत आणि त्या वैशिष्ट्यांवरून कंपनी हा प्रकार अतिशय वेगळा आणि लोकप्रिय असलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच या प्रकारामध्ये जगभर अनेक कंपन्या स्थापन केल्या गेल्या. आता कंपनी जरी वेगळी असली, कंपनीची व्याख्या जरी सर्वांसाठी एक असली, तरी सुद्धा काल परत्वे आणि परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल होत गेले आणि जसजशी गरज भासत गेली किंवा जसजसे पुढे आपल्याला आवश्यकता भासत गेली, तसतसे या कंपन्यांचे वेगवेगळे प्रकार पडत गेले. ज्याने त्याने आपापल्या सोयीनुसार या कंपनीचे प्रकार केल्याचे आपल्याला दिसून येतात आणि आज आपण याच भागाला सुरुवात करीत आहोत. हा या टॉपिकमधील किंवा प्रकरणामधील अतिशय महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्यावरती परीक्षेला ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो, थोडक्यात उत्तरे द्या विचारली जातात, टिपा द्या विचारल्या जातात. त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह किंवा एम-सी-क्यूज सुद्धा याच्यावरती जास्त विचारले जातात आणि म्हणून सर्व दृष्टिकोनातून आजचा हा भाग तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येईल. तर आज आपण सुरू करीत आहोत. पुढील भाग कंपन्यांचे प्रकार. या ठिकाणी एक चार्ट मी हे केलेला आहे, दाखवलेला आहे. तो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की बराचसा भाग आपल्याला हा जुना आहे आणि जरी हा जुना असला तरी परंतु तरतुदी बदललेल्या आहेत आणि त्यामध्ये नवीन काही कलम ॲड झालेले आहेत. तर यामध्ये आपल्या लक्षामध्ये येईल कंपनीचे स्वरूप आणि प्रकार. तर कंपनीचे प्रकार कोणते आहेत? तर हा डिटेल भाग आपल्याला पाहायचा आहे आणि हा डिटेल भाग हाच या टॉपिकचा गाभा आहे, असं आपण म्हणू शकतो. तर कंपनीचे त्याला वर्गीकरण असे सुद्धा म्हटले जाते. परीक्षेमध्ये तुम्हाला टाइप्स विचारले जातात किंवा क्लासिफिकेशन विचारलं जातं किंवा वर्गीकरण विचारलं जातं. तर सर्वांचं उत्तर तुम्ही टाइप्स विचारली जरी तेच उत्तर आहे आणि वर्गीकरण विचारलं तरी तेच उत्तर आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये घाबरून न जाता आपण या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजेत. आता या कंपन्यांचे प्रकार आहेत तरी काय? कंपन्यांचे प्रकार पाहताना आपल्याला त्याची विभागणी वेगवेगळ्या भागामध्ये केलेली दिसून येते. त्यामध्ये अ भाग आहे नोंदणीनुसार प्रकार. म्हणजे तिची नोंदणी कशी झाली यावरून त्या कंपनीचे प्रकार पडतात. त्यानंतर दुसरा ब भाग आहे तो म्हणजे सभासद संख्येनुसार प्रकार. सभासद संख्येनुसार प्रकार यामध्ये संख्या विचारात घेऊन प्रकार केले जातात. ते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. क भाग आहे तो म्हणजे जबाबदारीच्या तत्वानुसार. जबाबदारी तत्व कोणतं आहे? आपण पाहिलेलं आहे जबाबदारी तत्व म्हणजे काय? वैशिष्ट्यांमध्ये डिटेल आपण अभ्यासलेला आहे. त्याचबरोबर इतर कंपन्यांचे प्रकार आणि नंतर एक भाग आपल्याला येणार आहे, तो वेगळा घेणार आहे मी. तो म्हणजे आत्ताच्या 2013 नुसार झालेले कंपनीचे प्रकार किंवा 2013 नुसार जे नवीन प्रकार आलेले आहेत, ते प्रकार आपण वेगळे पाहणार आहोत. तर हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा चार्ट हाच आपल्याला आता डिटेल अभ्यासाचा आहे. हा सर्वात या टॉपिकचा विस्तृत असा भाग आहे, मोठा असा भाग आहे. तर नोंदणीनुसार प्रकारामध्ये कोणकोणत्या प्रकार पडतात? तर सनदी कंपन्या किंवा त्यालाच राजाज्ञेने स्थापन झालेल्या कंपन्या असंही म्हटलं जातं. त्या काय आहेत ते आपण डिटेल पाहणार आहोत. त्यानंतर विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या. विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या याच्यामध्ये आपल्या लक्षामध्ये येईल विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या यामध्ये आपल्या लक्षामध्ये येईल, की त्यामध्ये काही कंपन्या स्थापन करण्यासाठी विशेष कायदा आपण पाहत आहोत नोंदणीनुसार प्रकार. त्यामध्ये सनदी कंपन्या म्हणजे राजाज्ञेने स्थापन झालेल्या कंपन्या, विशेष कायद्याने स्थापन झालेल्या म्हणजे कंपन्यांसाठी विशेष कायदा केला जातो आणि नोंदणीकृत कंपन्या म्हणजे ज्या कंपनी कायद्याने नोंदवलेल्या कंपन्या. असे 3 प्रकार हे नोंदणीनुसार असलेले दिसून येतात.
त्यानंतर भाग येतो तो सभासद संख्येनुसार प्रकार या ठिकाणी. सभासद संख्या किती आहे, त्याच्यावरून कंपन्यांचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी. हा भाग डिटेल आपल्याला आहे. याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात. तर तो भाग आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे जबाबदारी तत्वानुसार प्रकार. जबाबदारी तत्व आपण पाहिलेलं आहे, की जर एखादी कंपनी दिवाळखोरीत निघाली किंवा कर्जबाजारी झाली किंवा बंद पडली, तर भागधारकांची देणी देण्याची जबाबदारी किती राहते? त्याला जबाबदारी तत्व असे म्हणतात. आणि कंपनीच्या बाबतीत ह्या जबाबदारी तत्वाला विशेष महत्त्व आहे. तर या जबाबदारी तत्वानुसार 3 प्रकार पडतात. त्यामध्ये भागांनी मर्यादित कंपन्या. भागांनी मर्यादित कंपन्या, तो भाग काय आपण तो डिटेल पाहणार आहोत. हमीने मर्यादित कंपन्या, हा भाग तुमच्यासाठी वेगळा असणार आहे. तो आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि अमर्यादित जबाबदारी असणाऱ्या कंपन्या, तो भाग आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे इतर कंपन्या. इतर कंपन्यांमध्ये आपण पाहणार आहोत, ते म्हणजे इतर की जे याच्यापेक्षा वेगळे आहेत. त्यामध्ये सरकारी कंपन्या काय आहेत ते आपण पाहणार आहोत. परदेशी कंपनी म्हणजे काय? या कायद्यानुसार काय आहे तिचं? आणि प्रमुख व दुय्यम कंपनी. यालाच होल्डिंग कंपनी आणि सबसिडियरी कंपनी असं म्हणतात. अकाउंटमध्ये तुम्हाला एस-वाय अकाउंटमध्ये हा सेपरेट टॉपिक आहे. 4th सेमिस्टर, 2nd सेमिस्टरला होल्डिंग कंपनी. अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे आणि इथे आपल्याला तो थिअरी भागामध्ये आहे. मी तुम्हाला ज्यावेळेला सिलेबस डिस्कस करताना सांगितलेलं होतं, की बरेचसे भाग आपले दुसऱ्या विषयाशी रिलेटेड असणार आहेत. काही भाग तुम्हाला बी-एमध्ये रिपीट झालेला दिसेल, काही भाग तुम्हाला अकाउंटमध्ये रिपीट झालेला दिसेल. तर आपले जे काही टॉपिक्स आहेत किंवा काही पॉइंट्स आहेत, ते तुम्हाला इतर विषयांमध्ये सुद्धा दिसणार आहेत. तसा प्रमुख व दुय्यम कंपनी म्हणजे होल्डिंग आणि सबसिडियरी कंपनी, त्याला दुसरं नाव आहे सूत्रधारक कंपनी. तर हा भाग तुम्हाला अकाउंटमध्ये टॉपिक वेगळा आहे. तिथे तुम्ही पुन्हा एकदा तिचा अभ्यास करणार आहोत. तर अशा प्रकारे तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल, की एकूण 5 प्रकारामध्ये आपण या कंपनीचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर कंपनीचे प्रकार अभ्यासताना एकूण 5 विभागणी त्याची केलेली आहे. त्यातील 4 विभागणी मी या चार्टमध्ये मांडलेली आहे. पहिली नोंदणीनुसार प्रकार, सभासद संख्येनुसार प्रकार, जबाबदारी तत्वानुसार प्रकार, इतर कंपन्यांचे प्रकार आणि कंपनी कायदा 2013 नुसार प्रकार. तो आपण डिटेल नंतर घेऊ. या चार्टमध्ये तो ॲड करता आलेला नाहीये मला. तो मी वेगळा घेईन. तर अशा प्रकारे आपल्याला हे कंपन्यांचे प्रकार पूर्ण डिटेल अभ्यासायचे आहेत. आणि हा भाग या टॉपिकचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे, असं मी मगाशीच म्हटलेलं आहे. कारण या टॉपिकचा अभ्यास डिटेल करणं म्हणजेच तुम्हाला कंपनी म्हणजे काय आणि किती प्रकारच्या कंपन्या सध्या जगामध्ये अस्तित्वात आहेत, हे तुम्हाला लक्षामध्ये येईल. भारतामध्ये कंपन्यांची स्थापना यापैकीच कोणत्या ना कोणत्यातरी प्रकाराने होते. भारतामध्ये कोणतीही कंपनी स्थापन होत असेल, तर ती कंपनी यापैकीच कोणत्यातरी एका प्रकाराने स्थापन झालेली तुम्हाला दिसून येईल. तर आता आपण त्याचा डिटेल पुढे जाऊया. तर मी आताचं विश्लेषण केल्याप्रमाणे एकूण 5 विभागणी झालेली आहे. नोंदणीनुसार प्रकार, त्यामध्ये सनदी कंपन्या, विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या आणि नोंदणीकृत कंपन्या. सभासद संख्येनुसार खाजगी कंपन्या आणि सार्वजनिक कंपन्या. जबाबदारी तत्वानुसार भागाने मर्यादित कंपन्या, हमीने मर्यादित कंपन्या आणि अमर्यादित कंपन्या. आणि इतर प्रकारामध्ये सरकारी कंपन्या, परदेशी कंपन्या आणि प्रमुख कंपन्या. आता आपण पुढे जाऊया. आता त्यातला पहिला अ भाग आपण सुरू करूया. नोंदणीनुसार प्रकार. कंपनीची नोंदणी कशी झालेली आहे, त्यानुसार हे प्रकार केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे सनदी कंपन्या. याला दुसरं नाव आहे राजाज्ञेने स्थापन झालेल्या कंपन्या. इंग्लिशमध्ये त्याला चार्टर्ड कंपनीज असे म्हटले जाते. आता सनदी कंपन्या किंवा राजाज्ञेने झालेल्या कंपन्या म्हणजे काय? तर इंग्लंडमध्ये जेव्हा हा कंपनी कायदा अस्तित्वात आला, त्यावेळेला तिथे
इंग्लंडच्या राजाच्या परवानगीने कंपन्या सुरू झालेल्या होत्या. आजही इंग्लंडमध्ये राजघराणं हे अस्तित्वात आहे आणि तिथे अजूनही राजघराण्याला महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पूर्वीच्या काळी किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संपूर्ण जगभर इंग्रजांनी जे राज्य केलं, ते सर्व या त्यांच्या राजघराण्याच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे 17व्या शतकामध्ये साधारणतः ज्या कंपन्या या इंग्रजांनी स्थापन केल्या, त्या सर्व कंपन्या या तेथील राजाच्या आज्ञेने किंवा राजाज्ञेने स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये आलेली त्यांची ईस्ट इंडिया कंपनी ही सुद्धा या ठिकाणी राजाज्ञेने स्थापन झालेली कंपनी होती, असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून त्याचबरोबर इतरही काही इंग्रजांनी कंपन्या सुरू केल्या. जशी आपल्या देशामधील ईस्ट इंडिया कंपनी आहे, तसंच त्यांच्या देशामधील बँक ऑफ इंग्लंड ही 1694 मध्ये स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर ब्रिटिश साऊथ आफ्रिका कंपनी ही 1898 मध्ये स्थापन करण्यात आली. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मात्र भारतामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही कंपन्या स्थापन झाल्या नाहीत. कारण स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील सर्व राजघराणी ही आपल्या स्वातंत्र्यामध्ये किंवा भारतामध्ये त्याचे विलिनीकरण करण्यात आले किंवा सर्व संस्थाने ही खालसा करण्यात आली आणि संपूर्ण देश ही एकच संकल्पना राबवण्यात आली. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर मात्र आपल्याकडे भारतामध्ये म्हणजे फक्त इंग्लंडने किंवा इंग्रजांनी किंवा इंग्रजांच्या राजघराण्याने स्थापन केलेली ईस्ट इंडिया कंपनी ही केवळ इंग्रजांची कंपनी होती, जी राजाने स्थापन झालेली. परंतु त्यानंतर मात्र आपल्या देशात अशा प्रकारच्या राजाच्या आज्ञेने स्थापन झालेल्या एकही कंपन्या नव्हत्या आणि आता सुद्धा एकही कंपनी अशी अस्तित्वात नाही. त्यामुळे हा भाग संधी कंपन्या हा भाग आपल्या या कंपनी कायद्यानुसार जवळ-जवळ संपलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या. तर विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या यामध्ये काय अभिप्रेत आहे? तर यामध्ये भारताने स्वातंत्र्यानंतर कंपनी कायदा स्थापन केल्यानंतर कंपनीच्या कायद्याअंतर्गत काही कंपन्या स्थापन केल्या गेल्या. परंतु काही विशेष प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी वेगळा कायदा तयार केला गेला आणि तो कायदा फक्त आणि फक्त त्याच कंपन्यांना लागू होतो, तो इतरांना लागू होत नाही. तर अशा कंपन्यांना विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या असं आपण म्हणू शकतो. त्याची उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाउन करा. या ठिकाणी PPTमध्ये मला जास्त जागा लागेल म्हणून मी ते ॲड केलेलं नाहीये. परंतु तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाउन करा. या प्रत्येक प्रकाराच्या जी उदाहरणे मी सांगते आहे, ती तुम्ही नोट डाउन करीत जावा. तर विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या यामध्ये भारताने कंपनी या प्रकाराव्यतिरिक्त ज्या कंपनी कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या या प्रकारामध्ये येतात. परंतु काही वेगळ्या प्रकारच्या संस्था गरजेनुसार स्थापन केल्या गेल्या आणि त्यासाठी वेगळा विशेष कायदा हा तयार केला गेला आणि तो फक्त त्याच प्रकारच्या संस्थांना लागू होतो. त्याच प्रकारच्या संस्थांना लागू होणारा असा कोणता कायदा आहे? तर तो म्हणजे किंवा अशा प्रकारच्या कोणत्या संस्था आहेत? तर ते म्हणजे तुमची किंवा आपली सर्वांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. जी बँकांची बँक, ज्याला आपण देशाची बँक असे आपण म्हणतो. तुम्हाला बँकिंगचे तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला हा भाग डिटेल असणार आहे. तर बँकांची बँक असं जिचं ओळख आपण करून देतो, ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिच्यासाठी भारत सरकारने फक्त तिच्यासाठीच वेगळा कायदा हा तयार केला गेला आणि त्याच कायद्यानं ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया हिच्यासाठी सुद्धा तिचा वेगळा कायदा आहे. त्या कायद्याअंतर्गत ती आपल्याला जिला तुम्ही SBI असं म्हणता, तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही त्या विशेष कायद्याने स्थापन झालेली आहे. त्यानंतर औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ. औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ त्याला इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन असे म्हटलं जातं. IFC असं आपण त्याला म्हणतो. तर इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन यामध्ये की उद्योगांना
कर्ज पुरवठा करण्यासाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे आणि तिच्यासाठी भारताने वेगळा असा कायदा स्थापन केलेला आहे. त्यानंतर तुमचं आमचं सर्वांचं ओळखीचं आयुर्विमा महामंडळ, ज्याला आपण LIC म्हणतो. तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ज्याला आपण म्हणतो. तर ही LIC किंवा आयुर्विमा महामंडळ हे सुद्धा वेगळ्या कायद्याने स्थापन झालेले आहे. त्यासाठी तिचा वेगळा कायदा आहे. आयुर्विमा महामंडळ कायदा हा वेगळा कायदा तयार केलेला आहे आणि त्याच कायद्यानं हे कॉर्पोरेशन किंवा हे महामंडळ चालते आणि त्याला आपण वेगळं अशी संस्था म्हणतो आणि म्हणून आयुर्विमा महामंडळासाठी वेगळा कायदा तयार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राज्य व्यापार महामंडळ, त्याला SFC, स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन असे आपण म्हणतो. तर या स्टेट फायनान्स कॉर्पोरेशनची सुद्धा विशेष किंवा वेगळ्या कायद्याने स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. तर यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयुर्विमा महामंडळ, औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ, ह्या ज्या सर्व आहेत ह्या वेगळ्या संस्था आहेत आणि त्यांच्यासाठी वेगळा कायदा केला गेलेला आहे आणि संसदेच्या कामकाजामध्ये यांचा कामकाज आपल्याला केलेलं दिसून येतं. यावरती सरकारचं नियंत्रण असलेलं आपल्याला दिसून येतं. तर विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या म्हणजे की ज्या कंपन्यांसाठी वेगळा असा कायदा तयार केला आहे. त्याची उदाहरणं मी तुम्हाला आताच सांगितली. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे नोंदणीकृत कंपन्या. नोंदणीकृत कंपन्या म्हणजे काय? तर ज्या कंपन्यांची भारतीय कंपनी कायदा 2013 किंवा पूर्वीच्या 1956च्या कायद्यानुसार नोंदणी झालेली आहे. अशा सर्व प्रकारच्या कंपन्यांना नोंदणीकृत कंपन्या असं म्हणतात. आपण जी व्याख्या पाहिली, त्या व्याख्येमध्येच पाहिलेलं आहे, की 1956चा कायदा जेव्हा अस्तित्वात होता त्या कायद्यानुसार किंवा आत्ताच्या 2013च्या कायद्यानुसार अस्तित्वात आलेल्या आणि नोंदवलेल्या कंपन्यांना नोंदणीकृत कंपन्या असे आपण म्हणतो. आणि म्हणून आता ज्या कंपन्या यामध्ये नोंदवलेल्या आहेत, त्या सर्व कंपन्या या नोंदणीकृत कंपन्या अशी म्हणून ओळखल्या जातात. मग तुमच्या टाटा, बिर्ला, बजाज या सर्व कंपन्यांचे त्यामध्ये समावेश होतो. तर नोंदणीनुसार 3 प्रकार आता आपण पाहिले. सनदी कंपन्या, विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या आणि नोंदणीकृत कंपन्या. हे पहिला अ भाग आता आपण इथे पाहिलेला आहे. पुढे जाऊया आपण. सभासद संख्येनुसार प्रकार. आता सभासद संख्या किती आहे, त्यानुसार हे प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. हा सर्वात या ह्यातला सर्वात महत्त्वाचा असा भाग असलेला आपल्याला दिसून येईल. तर आपण पाहूया आता सभासद संख्येनुसार प्रकार कोणते आहेत. पहिली आहे खाजगी कंपनी. तिला आपण प्रायव्हेट लिमिटेड असं आपण म्हणतो. तर खाजगी कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे काय? तर कंपनी कायद्यानुसार खाजगी कंपनी स्थापन करण्यासाठी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 7 सभासद हे गरजेचे असतात. म्हणजे याचा अर्थ खाजगी कंपनीसाठी आपल्याला माहीत आहे, की खाजगी कंपनीसाठी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त आता किती झालेली आहे संख्या? 200. तरी 200 सभासद ही संख्या आता आपली खाजगी कंपन्यांसाठी झालेली आहे. तर ही संख्या आता पूर्वी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 होती. ती आता 200 पर्यंत वाढवलेली आहे. तर अशा प्रकारे या लिमिटमध्ये ज्या कंपन्या स्थापन केलेल्या असतात, त्याला आपण खाजगी कंपनी असं म्हणतो. या कंपनीला स्थापन करण्यासाठी किमान 2 व्यक्तींनी एकत्र येणं गरजेचं आहे. परंतु या कंपनीला भांडवल उभारणी करण्यासाठी सामान्य जनतेला आवाहन करता येत नाही किंवा सामान्य जनतेला भागांची विक्री करता येत नाही. तर हे जे 200 जास्तीत जास्त 200 सभासद आहेत, त्यांच्याकडूनच ती भांडवल गोळा करू शकते आणि या कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित त्याला तुम्ही पाहत असाल काही कंपन्यांच्या नावाच्या पुढे तर प्रायव्हेट PVT प्रायव्हेट लिमिटेड असं लिहिलेलं असतं पहा. प्रायव्हेट लिमिटेड. तर हा शब्द ज्या कंपन्यांच्या नावाच्या मागे लागलेला असतो, त्याला आपण खाजगी कंपनी असं म्हणतो.
तर या नावाच्या शेवटी खाजगी कंपन्यांनी नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे कंपनी खाजगी आहे, परंतु जबाबदारी कशी आहे? मर्यादित आहे. म्हणजे जेवढं 200 लोकं जेवढं भांडवल आणतील, तेवढंच त्यांचं ज्यावेळेला कंपनी कर्जबाजारी होईल किंवा दिवाळखोर होईल, तेवढाच धोका किंवा तेवढाच तोटा त्यांना होऊ शकतो. त्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे जरी खाजगी कंपनी असली, तरी लायबिलिटी मात्र कशी असते? लिमिटेड असते. लिमिटेड म्हणजे मर्यादित असते आणि म्हणून तिच्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड असं लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. तर खाजगी कंपनीसाठी कमीत कमी 2 आणि 200 ही सभासद संख्या आणि नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड लिहिणं गरजेचं आहे. हिला सर्वसामान्य जनतेकडून भाग गोळा करता येत नाहीत, भांडवल गोळा करता येत नाही आणि त्याचबरोबर माहिती पत्रक प्रसिद्ध करावं लागत नाही. ही काही वैशिष्ट्ये आपण नंतर फरक दोन्हीमध्ये पाहणार आहोत, त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येईल. तर ज्यांना कमी लोकांच्यामध्ये आणि कमी भांडवलामध्ये आपली कंपनी स्थापन करावयाची आहे, त्या लोकांसाठी हा खाजगी कंपनी हा प्रकार लोकप्रिय असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहतो सार्वजनिक कंपनी. हिला आपण पब्लिक लिमिटेड असं म्हणतो. पब्लिक लिमिटेड. सार्वजनिक कंपनी. तर हा प्रकार सुद्धा अतिशय लोकप्रिय असलेला आपल्याला दिसून येईल. तर सार्वजनिक कंपनी म्हणजे काय? तर आताच्या 2013च्या कलम 2 कलम 71 नुसार कलम 2 उपकलम 71 नुसार सार्वजनिक कंपनीची व्याख्या सांगितलेली आहे. तर सार्वजनिक कंपनी म्हणजे काय? तर जी कंपनी खाजगी नाही आणि जिचे वसूल भांडवल हे 5 लाख रुपयापर्यंत आहे. हा शब्द फार महत्वाचा आहे. 5 लाख. 5 लाख रुपये हे शब्द फार महत्वाचे आहेत. तर ज्या कंपनीचे भांडवल हे 5 लाख रुपयापर्यंत आहे आणि साधारणतः पणे 5 लाखापर्यंत भांडवल असणारी आणि जी कंपनी खाजगी नाही, म्हणजे जी आता खाजगीमध्ये आपण जी आता सुरुवातीला माहिती घेतली, ती ते नियम ज्या कंपनीला लागू होत नाहीत, तिला सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. त्याचबरोबर या सार्वजनिक कंपनीला फार वेगळे असे विशेष अशी वैशिष्ट्ये आहेत. कोणती आहेत? तर खाजगी कंपनीच्या भांडवल जे आहे, ते कंपनी सर्वसामान्य जनतेकडून गोळा करू शकते. बरं सर्वसामान्य जनतेला भागांची विक्री करून तिला भांडवल गोळा करता येते. ते भांडवल विकण्यासाठी तिला माहिती पत्रक प्रसिद्ध करता येते. हे एक विशेष या कंपनीच्या बाबतीत असते. तसेच सभासद संख्येवर कुठलीही मर्यादा नसते. सभासद संख्या आपण सभासद संख्या आपण तिची किती सांगितलेली आहे? कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त अमर्यादित. येस. अमर्यादित. तर कमीत कमी 7 लोकांनी एकत्र येऊन सार्वजनिक कंपनी आपल्याला स्थापन करता येते. तर यामध्ये आपल्या लक्षामध्ये येईल, की सार्वजनिक कंपनीला आपल्याला कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त अमर्यादित ही संख्या असते. त्या कंपनीला आपले भांडवल गोळा करण्यासाठी सामान्य जनतेला आवाहन करता येते, माहिती पत्रक प्रसिद्ध करता येते आणि कमीत कमी 5 लाख पर्यंत भांडवल तिला गोळा करता येते. पुढचा भाग आपण पाहूया. जबाबदारी तत्वानुसार प्रकार. तर जबाबदारी तत्वानुसार प्रकार काय आहेत? तर जबाबदारी तत्वानुसार तिची जबाबदारी कशी आहे, हे विचारात घेतले जाते. तर जबाबदारी तत्वानुसार प्रकार पाहताना आपल्या लक्षामध्ये येईल, की या प्रकारामध्ये त्या कंपनीची जबाबदारी लिमिटेड म्हणजे मर्यादित आहे की अमर्यादित आहे, यानुसार त्या कंपनीचे प्रकार पडतात. त्यामध्ये कोणते प्रकार पाहूया. यामध्ये आहे भागांनी मर्यादित कंपनी. भागांनी मर्यादित कंपनी याचा अर्थ काय? तर
ज्या कंपनीने भागांची खरेदी करून दर्शनी किमती इतकी भागांची खरेदी करून जे भाग खरेदी केलेले असतात त्याला भागांनी मर्यादित कंपनी असे आपण म्हणतो. यामध्ये कंपनी दर्शनी किमतीचा दर्शनी किमतीचा जितका भाग खरेदी करते, त्याला आपण भागांनी मर्यादित कंपन्या असे म्हणतो. तर भागांनी मर्यादित कंपन्या यामध्ये कंपनीने भागांची केलेली खरेदी ही महत्वाची असते. भागांनी मर्यादित कंपन्यांमध्ये आपल्या लक्षामध्ये येईल, की जी कंपनी भागांची विक्री करते आणि दर्शनी किमतीला जेवढ्या भागाची रक्कम ती देणं लागते, तेवढी तिची जबाबदारी असते. काल वैशिष्ट्यांमध्ये आपण हा भाग पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, की जर ₹10 चा भाग खरेदी केला असेल, तर ₹10 नुकसान होईल. ₹100 चा भाग खरेदी केलेला असेल, तर ₹100 चा. मग जेवढ्या रकमेचे दर्शनी भाग खरेदी केलेले आहेत, तेवढ्याच रकमेचा तिला तोटा होईल. त्याला म्हटलं जातं भागांनी मर्यादित कंपन्या. त्यानंतर दुसरा आहे हमीने मर्यादित कंपन्या. हमीने मर्यादित कंपन्या हा वेगळा प्रकार आहे. जी सांस्कृतिक महामंडळे आहेत, वृद्धाश्रम, बालकाश्रम किंवा ज्या सेवाभावी संस्था आहेत, या सेवाभावी संस्था या हमीने मर्यादित कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. या कंपन्या भागांची विक्री करीत नाहीत. परंतु जे संचालक मंडळ आहेत किंवा जे भागधारक आहेत, ते फक्त हमी देतात, की उद्या भविष्यात समजा ही कंपनी आजारी पडली किंवा दिवाळखोरीत निघाली, तर आम्ही एवढी रक्कम देऊ, अशी हमी दिलेली असते. आणि समजा जर भविष्यात तसंच झालंच, समजा जर भविष्यात ती कंपनी अडचणीत आली किंवा कोणत्याही कारणाने दिवाळखोर झाली, तर ज्यांनी हमी जेवढ्या रकमेची दिलेली आहे, समजा एखाद्या संचालकाने ₹5,000 ची हमी दिलेली असेल, तर तो फक्त ₹5,000 देणं लागतो. त्यापेक्षा जास्त देणं लावू शकत नाही. तर यामध्ये त्याने हमी देतात. हमीपत्र लिहून दिलेलं असतं आणि त्या हमीपत्रानुसार त्या भागधारकाची जबाबदारी ही असते. यामध्ये प्रत्यक्ष भागांची विक्री केली जात नाही, तर हमीद्वारा त्यांची जबाबदारी ही निश्चित केलेली असते. तर साधारणतः सेवाभावी संस्थांच्या बाबतीत किंवा क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान, वृद्धाश्रम, बालकाश्रम, ट्रस्ट यांच्या बाबतीत ही हमीने मर्यादित कंपन्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे अमर्यादित कंपन्या. अमर्यादित कंपन्या म्हणजे याचा अर्थ काय? तर ज्या भागधारकांची जबाबदारी अमर्यादित असते, तिला अमर्यादित कंपनी असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात हा प्रकार कंपनीच असतो, पण जबाबदारी अमर्यादित असते. म्हणजे समजा जर ती कंपनी दिवाळखोरीत निघाली, तर भागधारकांच्या खाजगी मालमत्तेला धोका पोहोचू शकतो. म्हणून त्याला अनलिमिटेड लायबिलिटी किंवा अमर्यादित जबाबदारी असं म्हणतात. परंतु या प्रकारामध्ये फारशा कंपन्या आपल्या देशामध्ये अस्तित्वात नाहीत. कारण जरी हा प्रकार असला, तरी कोणीही अशा प्रकारची रिस्क घेण्यास तयार नसतो किंवा अशा प्रकारचा धोका स्वीकारण्यास तयार नसतो. त्यामुळे अमर्यादित कंपन्यांच्या प्रकारामध्ये आपल्या देशामध्ये एकही कंपनी स्थापन झालेली नाही. पुढे जाऊया. आता आपण पाहिलं सभासद संख्येनुसार 2 प्रकार, खाजगी कंपन्या आणि सार्वजनिक कंपन्या. जबाबदारी तत्वानुसार 3 प्रकार आहेत. त्यामध्ये भागांनी मर्यादित, त्यानंतर हमीने मर्यादित आणि अमर्यादित. आता इतर कंपन्यांचे प्रकार. इतर कंपन्यांच्या प्रकारामध्ये काय येते ते आपण पाहूया. त्यामध्ये सरकारी कंपन्या. तर सरकारी कंपन्या म्हणजे काय? तर ज्या कंपन्यांचे वसूल भांडवलापैकी 51% भांडवल हा फार शब्द महत्वाचा आहे या ठिकाणी. 51% 51% हे भांडवल हे कोणाचे असते? गव्हर्नमेंटचे असते. गव्हर्नमेंट. 51% भांडवल हे सरकारचे असते. मग ते राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारचे असेल. तर यापैकी कोणीही जर एखाद्या कंपनीमध्ये 50% पेक्षा जास्त भांडवल हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने गुंतवलेलं असेल, तर त्या कंपनीला सरकारी कंपनी असे म्हणतात. मग अशा प्रकारच्या कंपन्या कोणत्या आहेत? तर साधारणतः अशा प्रकारच्या कंपन्या ह्या जनतेला वीज, पाणी व मूलभूत सेवा देण्यासाठी स्थापन केलेल्या असतात. उदाहरणार्थ, की जे आपलं वीज महामंडळ आहे.
ह्या वीज महामंडळाची स्थापना यासाठी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे त्याचबरोबर पहिलीच आपल्या देशामध्ये सरकारी कंपनी स्थापन झालेली, जी अगदी आपल्या भागात आहे, आपल्या परिसरात आहे आणि आपल्या शेजारीच आहे, ती म्हणजे हिंदुस्तान अँटिबायोटिक्स. पिंपरीमध्ये असणारी हिंदुस्तान अँटिबायोटिक्स ही या देशातील पहिली सरकारी कंपनी आहे, जिचे उद्घाटन करण्यासाठी त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आलेले होते. आणि आता सध्या ही कंपनी आजारी कंपनी म्हणून डिक्लेअर केलेली आहे. गव्हर्नमेंटकडून ती कंपनी चालवली जाते आणि केंद्र सरकारने 2 वेळा या कंपनीला पुन्हा सुरू करण्यासाठी आणि आजारीपणातून बाहेर येण्यासाठी पॅकेज दिलेलं आहे. तर आपल्या जवळची, आपल्याच परिसरात असलेली पिंपरी चिंचवड भागामध्ये असणारी हिंदुस्तान अँटिबायोटिक्स ही कंपनी पहिली भारतातील सरकारी कंपनी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर दुसरी कंपनी होती ती म्हणजे हिंदुस्तान ऑर्गॅनिक केमिकल लिमिटेड. ही कंपनी सुद्धा सरकारी कंपनी म्हणून ओळखली जाते आणि तिसरी कंपनी होती ती म्हणजे जी घड्याळाची कंपनी होती ती म्हणजे एच-एम-टी घड्याळ. तर तुमच्या टायटन आता जो लोकप्रिय ब्रँड आहे, हा लोकप्रिय ब्रँडच्या अगोदर आपल्या सरकारी याचा एच-एम-टी ही घड्याळे फार लोकप्रिय होती आणि तो सरकारी ब्रँड म्हणून एक नावारूपाला आलेला होता. तर पूर्वी एच-एम-टी घड्याळे म्हणजे मानाचं घड्याळ समजलं जायचं. परंतु आता मात्र ही कंपनी बंद करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या 3 कंपन्यांचा उल्लेख आपल्याला सरकारी कंपनी म्हणून करता येतो. हिंदुस्तान अँटिबायोटिक्स जी पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरीला आहे. त्याचबरोबर हिंदुस्तान ऑर्गॅनिक केमिकल लिमिटेड आणि आता अस्तित्वात नसलेली, परंतु पूर्वी एकेकाळी नावारूपाला असलेली एच-एम-टी कंपनी ह्या सरकारी कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. पुढचा भाग पाहूया. परदेशी कंपन्या. परदेशी कंपन्या म्हणजे काय? तर ज्या कंपनीचे ठिकाण भारतात आहे किंवा ती स्वतः प्रतिनिधी किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे व्यवहार करते, अशा कंपनीला परदेशी कंपनी असे म्हणतात. किंवा ज्या कंपनीचं उत्पादन हे परदेशात आहे, परंतु मेन ऑफिस हे आपल्या देशात आहे किंवा ज्या कंपनीचं कार्यालय परदेशात आहे किंवा ज्या कंपनीची नोंदणी ही परदेशात झालेली आहे, अशा कंपनीला परदेशी कंपनी असं म्हटलं जातं. म्हणजे एकतर तिचा व्यवसाय परदेशात असला पाहिजे, परंतु कार्यालय मात्र आपल्या देशात असलं पाहिजे किंवा त्या कंपनीचे प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे व्यवहार करतात. जरी ते परदेशात असले तरी अशा कंपन्याला परदेशी कंपन्या असे म्हणतात. तर या परदेशी कंपन्यांसाठी वेगळी अशी नियमावली कंपनी कायद्यात दिलेली आहे आणि म्हणून परदेशी कंपन्यांच्या मध्ये साधारणतः 50% पेक्षा जास्त भांडवल हे भारतीयांनी किंवा एखाद्या परकीय कंपनीने ज्यावेळेला गुंतवलेले असते. समजा आपल्या देशातील भारतीयांनी परदेशातील कंपनीमध्ये 51% पेक्षा जास्त भांडवल जर गुंतवलेलं असेल किंवा आपल्या देशामध्ये परक्यांनी 51% पेक्षा जास्त भांडवल गुंतवलेलं असेल, तर अशा कंपनीला परदेशी कंपनी असे म्हटले जाते. त्यानंतर प्रमुख व दुय्यम कंपनी. त्यालाच आपल्या अकाउंटच्या भाषेमध्ये आपण पाहिलेलं होतं, ते म्हणजे होल्डिंग कंपनी. अकाउंटमध्ये तुम्हाला आहे हा भाग होल्डिंग कंपनी किंवा त्याला दुसरं नाव आहे सूत्रधारक कंपनी. काही वेळेला परीक्षेमध्ये तुम्हाला सूत्रधारक कंपनी हा शब्द येतो. तर प्रमुख किंवा दुय्यम कंपनी म्हणजे काय? याचा डिटेल अभ्यास आपण अकाउंटमध्ये पण करणार आहोत. तर प्रमुख कंपनी किंवा दुय्यम कंपनी म्हणजे काय? तर एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे जेव्हा 50% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी करते, 50% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी करते आणि त्या कंपनीवरती नियंत्रण ठेवते. तर जी कंपनी 50% पेक्षा जास्त भांडवल खरेदी करते, तिला प्रमुख किंवा सूत्रधारक कंपनी असे म्हणतात आणि ज्या कंपनीची खरेदी करते, तिला दुय्यम किंवा सबसिडरी कंपनी असे म्हणतात. तर यामध्ये एका कंपनीचं दुसऱ्या कंपनीवरती नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचा व्यवसाय खरेदी करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे व्यवहार करीत असते. म्हणजे समजा एखाद्या कंपनीचं 10,000 शेअरचं कॅपिटल असेल किंवा 10,000 शेअर्स असतील, भाग भांडवल असेल, तर त्यापैकी समजा 50% पेक्षा जास्त म्हणजे समजा 7,000 शेअर्स
ए किंवा बी ए आणि बी कंपनी समजा ए कंपनीने बी कंपनीचे 10,000 पैकी 6,000, 7,000, 8,000 असे जर शेअर्स खरेदी केले, तर ऑटोमॅटिक ए कंपनीचं बी कंपनीवरती नियंत्रण प्रस्थापित होते आणि तिथून पुढे ए कंपनी बी कंपनीचे सर्व व्यवहार पाहते. म्हणून तिला प्रमुख किंवा सूत्रधारक कंपनी असे म्हणतात. आणि जिचे खरेदी करते ती कंपनी अल्पमतात जाते. तिच्या हातामध्ये काही अधिकार राहत नाहीत किंवा जास्त बहुमताचे अधिकार राहत नाहीत. ती अल्पमतात जाते. म्हणून तिला दुय्यम किंवा अकाउंटच्या भाषेत सबसिडियरी कंपनी असे म्हणतात. तर यामध्ये तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल, की या 3 प्रकारामध्ये आपल्याला इतर कंपन्यांचा अभ्यास हा करता येतो. इतर कंपन्यांच्या प्रकारामध्ये सरकारी आता इथे तिन्हीमध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल, की 50% पेक्षा जास्त हा शब्द तिन्हीमध्ये आहे. पहिल्या सरकारी कंपन्यांमध्ये 50% पेक्षा जास्त भांडवल हे कोण खरेदी करतात? सरकार खरेदी करते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 50% हा शब्द दिसून येईल. तर 50% पेक्षा प्लस 50% पेक्षा जास्त भांडवल जर सरकारने गुंतवले, तर ती सरकारी कंपनी. 50% पेक्षा जास्त भांडवल जर परदेशी कंपनीत गुंतवले, तर ती परदेशी कंपनी. आणि 50% पेक्षा जास्त भाग भांडवल एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे खरेदी करत असेल, तर तिला प्रमुख कंपनी म्हणजेच होल्डिंग कंपनी आणि जिचे खरेदी करते तिला दुय्यम कंपनी असे म्हणतात. हे आपल्याला या विश्लेषणावरून लक्षामध्ये येईल. तर यामध्ये आतापर्यंत आपण जे भाग पाहिले, 4 भागामध्ये आपण विश्लेषण पाहिलेलं होतं आणि ते 4 भाग आपण आहे. यानंतरचा एक वेगळा प्रकार अजून आता अस्तित्वात आलेला, जो 2013 चा कायदा जेव्हा अस्तित्वात आला, तेव्हापासून तो कंपनी प्रकार अस्तित्वात आलेला आहे. तो भाग आपण नंतर वेगळा पाहणार आहोत. त्याला आपण 2013 च्या कायद्यानुसार किंवा विविध कसोट्यांच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार अशा भागामध्ये आपण तो अभ्यासणार आहोत. तर परंपरागत 1956 पासून हे जे 4 भागामध्ये जे आपण आता प्रकार पाहिले, हे प्रकार आपल्याला 1956 च्या कायद्यानुसार सुद्धा होते आणि आता 2013 च्या कायद्यानुसार सुद्धा आहेत. परंतु जे 1956 च्या कायद्यानुसार नव्हते, परंतु आता 2013 च्या कायद्यानुसार आहेत, ते प्रकार आपण नंतर वेगळे पाहणार आहोत. थँक यू. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. आजचा भाग आपण शांतपणे ऐकल्याबद्दल.